Hello friends. So today we are going to discuss about the CET lecture based on halogen derivatives. Now this is lecture number 2. Okay. Now start the MCQ. First MCQ. The most reactive towards SN1 reaction is, out of these four, which one is more reactive towards SN1 reaction? We have seen a reactivity order of alkyl halides towards SN1 reaction, right? जर आपण SN1 reaction विचार केला तर what is the starting material and that is the reactivity order of alkyl halides? It is tertiary is greater than secondary is greater than primary, right? Then, so out of these four options, first option which one? पहिल्या ऑप्शनचा विचार केला तर PHCH2Cl म्हणजे तो कुठला झाला? बेन्झिल क्लोराइड. सो व्हॉट टाइप ऑफ अल्काइल हलाइड? बेन्झिल हलाइड म्हणजेच हा कार्बन आयटम कुठल्या टाइपचा हायब्रिडाइज्ड आहे? इट बिकम्स sp3, राइट? and it is primary alkyl halide. It is primary alkyl halide. What about B option? क्लोरोबेन्झीन. कार्बन आयटम ज्या कार्बनला क्लोरीन आयटम अटॅच आहे तर कुठल्या टाइपचा हायब्रिडायझेशन आहे? इट बिकम्स sp2, राइट? and what about C option? It is also primary but alkyl halide कुठला आहे? It is secondary alkyl halide, right? and what about D? या ठिकाणी प्रायमरी आहे हा, बरोबर, पण NO2 ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज अटॅच टू बेन्झीन रिंग, बरोबर. आणि मग द आन्सर इज आयदर A or D, because so this benzyl chloride is more reactive than that is D. आता या ठिकाणी बघा C ऑप्शन हा सेकंडरी अल्काइल हलाइड आहे आणि SN1 चा रिएक्शन विचार केला तर स्टार्टिंग मटेरियल काय पाहिजे? इट शुड बी टर्शरी अल्काइल हलाइड, बरोबर. मग सेकंडरी पेक्षा आपण काय बघणार? टर्शरी मोर रिएक्टिव्ह आहे. मग ऑप्शन A, B, C, D चा विचार केला तर फर्स्ट ऑप्शन इज मोर स्टेबल, मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स SN1 रिएक्शन बिकॉज ऑफ इट्स रेझोनेटिंग स्ट्रक्चर. So even though it is primary alkyl halide, but it is more reactive because of its resonating structure. येतं लक्षामध्ये, कारण हे जे aryl halides आहेत B, it is less reactive towards nucleophilic substitution reactions. They are more reactive towards electrophilic substitution reactions. आणि आपल्याला विचारले SN1 reaction, that is nucleophilic substitution reaction. There is no question about the B. Okay, राहिला प्रश्न C. It is secondary alkyl halide. As compared to C, A is more reactive because of its resonating structure. येतं लक्षात, Cl जाईल, CH प्लस चार्ज जाईल आणि त्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं तर इट इज मोर रिएक्टिव्ह. देअरफॉर आन्सर इज दॅट इज फर्स्ट. ठीक आहे, पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. द प्रोडक्ट इन द फॉलोइंग रिएक्शन इज, हा क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ FeBr2. ॲक्च्युली Fe, सो इट ॲक्ट ॲज कॅटलिस्ट. ॲक्च्युली Fe या ठिकाणी काय आहे? कॅटलिस्ट म्हणून काम करतो. म्हणजे रिएक्शन कोणाचे होणार? क्लोरोबेन्झीन प्लस Br2 काय तयार होणार? इट गिव्ह राईज टू व्हॉट इज द प्रोडक्ट. रिएक्शन विल बी लाईक दिस. म्हणजे क्लोरीन तर इथं आहेच. इट गिव्ह राईज टू व्हॉट? Br. इट ॲक्ट ॲज इलेक्ट्रोफाइल. इट अटॅक ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. वी हॅव सीन रिएक्शन्स ऑफ अराइल हलाइड. Cl इथे येईल आणि दुसरा Br कुठे जाईल? पॅराला जाईल. दीज आर द प्रोडक्ट्स. प्लस ट्वाइस HBr ॲज अ बाय प्रोडक्ट, बरोबर. हे ट्वाइस घ्यावं लागेल, हे 2 टाइम्स घ्यावं लागेल. आणि मग या दोन्हीची नावं काय आहेत? हा झाला आर्थो ब्रोमोक्लोरोबेन्झीन, राईट. हा झाला पॅरा ब्रोमोक्लोरोबेन्झीन. आन्सर काय असणार आहे? दॅट इज सी इज द आन्सर, राईट. दॅट इज दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. ठीक आहे, नेक्स्ट वन. क्लोरोबेन्झीन is dash reactive than benzene towards electrophilic substitution reactions and direct incoming electrophile to the dash position. We have seen aryl halides are more reactive towards electrophilic substitution reactions. आता कंपॅरिझन करायचं आहे बेन्झीन आणि क्लोरोबेन्झीनचं कंपॅरिझन करायचं आहे. जर दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर क्लोरोबेन्झीन इज मोर रिएक्टिव्ह दॅन बेन्झीन बिकॉज ऑफ इट्स रेझोनेटिंग स्ट्रक्चर. येतं लक्षात, बिकॉज ऑफ इट्स रेझोनेटिंग स्ट्रक्चर. क्लोरोबेन्झीनचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघितलं तर कार्बन अँड Cl, दॅट इज क्लोरीन, हॅज अ पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर
carbon atom, it is sp2 hybridized, which is more electronegative. This bond is very strong. येतं लक्षामध्ये. Therefore chlorobenzene is more reactive than benzene. इथं काय असणार आहे, मोर. आता मोर असणार ऑप्शन कुठे, आन्सर इज दॅट इज ए और सी. आता प्रोडक्टचा विचार करावा लागेल. प्रोडक्टचा विचार केला तर काय असणार आहे, क्लोरोबेन्झीन रिॲक्ट विथ दॅट इज इलेक्ट्रोफाईल. कुठलाही आपण इलेक्ट्रोफाईल घेतला, समजा मी NO2 नायट्रेशन रिएक्शन घेतली तर काय होणार, इनकमिंग इलेक्ट्रोफाईल. क्लोरोबेन्झीनचं आपण रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर बघितलं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मॅक्झिमम ॲट आर्थो अँड पॅरा पोझिशन. देअरफॉर इनकमिंग इलेक्ट्रोफाईल अटॅक ऑन आर्थो अँड पॅरा पोझिशन. इथं मोर आहे आणि मग मिळणारा प्रोडक्ट काय असणार आहे, आर्थो आणि पॅरा मिळणार आहे. समजा मी नायट्रेशन घेतलं तर काय मिळणार, दॅट इज 1-chloro-2 नायट्रोबेन्झीन अँड प्लस 1-chloro-4 नायट्रोबेन्झीन. येतं लक्षामध्ये. म्हणजे मिळणारा प्रोडक्ट काय मिळणार आहे आपल्याला, विचार केला तर असा मिळणार आहे तो. हा क्लोरोबेन्झीन म्हणले Cl, मी नायट्रेशन रिएक्शन केली इलेक्ट्रोफाईल समजण्यासाठी, हे एक प्रोडक्ट असणार आहे. हा आर्थो झाला आणि प्लस पॅराचा काय असणार आहे, इथे एक Cl असणार आहे आणि इथे काय असणार आहे, पॅराला NO2. म्हणजे 1-chloro-2 नायट्रोबेन्झीन दॅट इज आर्थो क्लोरो नायट्रोबेन्झीन आणि पॅरा क्लोरो नायट्रोबेन्झीन दोन्ही पॉसिबल आहेत. इथे लक्षात. म्हणून आन्सर काय असणार आहे, दॅट इज फर्स्ट वन. नेक्स्ट वन, द नेम ऑफ DDT. व्हॉट इज DDT? पॅरा त्याचं स्ट्रक्चर जर ड्रॉ केलं, स्ट्रक्चर काढल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही आहे. स्ट्रक्चर विल बी लाईक दिस. हे बेन्झीनचं स्ट्रक्चर थोडक्यात समजा, इथे असणार आहे Cl आणि इथे दुसरा बेन्झीन लक्षात घ्या आणि इथे असणार आहे एक Cl, इथे एक Cl असणार आहे, इथे एक Cl आणि इथे H असणार आहे. नाव दिस इज द स्ट्रक्चर ऑफ DDT. इथे एक असणार आहे Cl, या बेन्झीनला पण एक Cl. इथे लक्षात काय असणार, पॅरा डायक्लोरो, हा डायफिनाइल ट्रायक्लोरो, इथे एक कार्बन आणि इथे एक कार्बन, 2 कार्बनचा अल्केन. इथे असला पाहिजे पॅरा डायक्लोरो डायफिनाइल ट्रायक्लोरो इथेन. हे त्याचा आन्सर असणार. म्हणजे इथेन म्हणजे कुठला, पहिला ऑप्शन, दॅट इज फर्स्ट आन्सर. आन्सर इज फर्स्ट. इथेन म्हणले, हा इथेन बेन्झीन इथेन, देअरफॉर आन्सर इज फर्स्ट. देन नेक्स्ट वन, द फ्रिऑन्स R22 इज. त्याने फॉर्म्युला विचारलाय. वी हॅव सीन युजेस ऑफ पॉलीहायलो कंपाऊंड्स, राईट. फ्रिऑनचे डिफरंट टाईप्स आहेत. R11 पण आहे, R12 पण आहे, R22 पण आहे. त्याने R22 विचारलेला आहे. यात लक्षात, क्लोरोफ्लो कार्बन, इट दॅट इज डिप्लेशन ऑफ ओझोन वी हॅव सीन. देन फॉर्म्युला काय असणार या ठिकाणी, क्लोरो डायफ्लोरो मिथेन. सेकंड आहे डायफ्लोरो मिथेन. थर्ड क्लोरोफॉर्म अँड डी आहे दॅट इज मिथेन डायक्लोराइड और डायक्लोरोमिथेन. फ्रिऑनचा विचार केला, इट इज अ कंपाऊंड ऑफ क्लोरोफ्लोरो कार्बन. त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, क्लोरीन आणि फ्लोरीन असलं पाहिजे. सो देअरफॉर देर इज नो क्वेश्चन अबाउट द C and D, राईट. देर इज नो क्वेश्चन अबाउट द C and D, कारण त्याच्यामध्ये फ्लोरीन आहे का, नाही आहे. याचा अर्थ आन्सर इज A और B. आन्सर इज A और B. येतं लक्षात. आणि तुम्ही जर डिटेल बघितला असाल तर क्लोरो डायफ्लोरो मिथेन इट इज R22 अँड डायफ्लोरो मिथेन याला म्हणतात R12. B जो आहे R12 आहे आणि A जो आहे तो R22 आहे. देअरफॉर आन्सर इज फर्स्ट. इथं लक्षात. हे आपल्याला माहिती पाहिजे, ॲप्लिकेशन बघितलं म्हणून याचा आन्सर काय असणार आहे, फर्स्ट. नेक्स्ट बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ DDT हॅज हाऊ मेनी क्लोरीन आयटम्स. मगाशी विचार केला, तुम्ही बघितला असं स्ट्रक्चर, 2 फिनाइल ग्रुपला 2 क्लोरीन आहेत आणि मध्ये इथाल ग्रुपला 3 क्लोरीन आहेत, म्हणजे एकूण 5 क्लोरीन. जर स्ट्रक्चर आठवत असेल तर तुम्हाला परत एकदा स्ट्रक्चर काढतो मी, लक्षात ठेवा. DDTचं स्ट्रक्चर, इथे क्लोरीन, इथे क्लोरीन आहे, इथे क्लोरीन आहे, या बेन्झीनला एक क्लोरीन आहे आणि या बेन्झीनला एक क्लोरीन आहे. एकूण क्लोरीन किती झाले, मग इथे H आहे 5. देअरफॉर आन्सर इज फर्स्ट, राईट. नेक्स्ट वन, chlorobenzene on treatment with sodium in dry ether it gives a diphenyl. The name of the reaction is aryl halide. म्हणले बघा, chlorobenzene that is aryl halides. So that is chlorobenzene. So when it reacts with sodium metal 2 times, then plus another chlorobenzene, then it give rise to what? It give rise to what? हा byproduct असेल, twice NaCl, it give rise to diphenyl
and the name of the reaction is only fitting reaction. Name of the reaction is fitting reaction. ठीक आहे, पुढे जाऊ. आता रूट्स फिटिंग रिएक्शन काय आहे, तिथं मिक्सचर पाहिजे. आरायल हॅलाइड प्लस अल्काइल हॅलाइड. आणि रूट रिएक्शन काय, अल्काइल हॅलाइड प्लस सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर टू फॉर्म दॅट इज द हायर मेंबर ऑफ अल्केन्स. ठीक आहे. सॅल्मन रिएक्शन ही डिफरंट आहे, डायझोनियम सॉल्ट. Isn't it? Therefore answer is first. 8.1. Which of the following is gymnal halide? Gymnal halide म्हणजे काय हो? A gymnal halide in which two halogen atoms are attached to same carbon atom. दोन हॅलोजन आयटम एकाच कार्बनला अटॅच असतील तर म्हणजे जिम्नल डायहालाइड. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्किलिडीन डायहालाइड. मग दोन हॅलोजन कुठले आहे, एकाच कार्बनला अटॅच, कुठे डिफरंट अटॅच, हे ॲडजस्टंट कार्बनला अटॅच आहे, इथे ॲडजस्टंट कार्बनला अटॅच आहेत, इथे ॲडजस्टंट कार्बनला अटॅच आहेत. ओनली वन ऑप्शन इज देअर, दॅट इज बोथ ब्रोमीन आयटम्स अटॅच टू सेम कार्बन. देअरफॉर बी इज द आन्सर, जिम्नल डायहालाइड. येतं लक्षात. आणि याच्या उलट जर दोन हॅलोजन ॲडजस्टंट कार्बनला अटॅच असतील देन इट इज कॉल्ड विसिनल डायहालाइड्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्किलीन डायहालाइड. राईट, ते आपण पुढे बघणार आहोत. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 9. क्लोरोबेन्झीन ऑन रिॲक्शन विथ, आता या ठिकाणी क्लोरो फॉर्म झालेला आहे. ॲक्च्युली इथं पाहिजे CH3Cl पाहिजे, दॅट इज मिथाइल. हा 3 इथल्या ऐवजी H ला अटॅच पाहिजे, दॅट इज मिथाइल क्लोराइड. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. क्लोरोबेन्झीन ऑन रिॲक्शन विथ मिथाइल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ AlCl3 इट गिव्ह राईज टू व्हॉट. पहिल्यांदा रिॲक्शन कुठली हो, इट इज फ्रेडल-क्राफ्ट रिॲक्शन. इट गिव्ह राईज टू व्हॉट. मिथाइल क्लोराइड असेल तर वन ऑफ द मिथाइल ग्रुप इज अटॅच टू आर्थो पोझिशन, अनदर मिथाइल ग्रुप इज अटॅच टू पॅरा पोझिशन. देन इट गिव्ह राईज टू व्हॉट. इथे एक Cl असेल आणि इथे Cl असेल, म्हणजे काय झालं, आर्थोक्लोरोटोलिन प्लस, आणि दुसरा प्रोडक्ट काय असणार आहे, इथे एक असणार आहे, इथे Cl आणि प्याराला काय असणार आहे, Cl3. याला म्हणायचं आर्थोक्लोरोटोलिन. हा झाला पॅराक्लोरोटोलिन. म्हणजे प्रोडक्ट काय मिळणार आहे, मिक्सचर ऑफ आर्थो अँड पॅराक्लोरोटोलिन. येतं लक्षात. देअरफॉर आन्सर इज डी. IUPAC name of allyl chloride is, yes, allyl chloride. फॉर्म्युला ड्रॉ करावा लागेल तर लक्षात येईल. CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2Cl. दिस इज allyl chloride. तिने IUPAC ने विचारलंय. प्रोपेनचा प्रोपिन झाला. आता बी ऑप्शन प्रोपाईन म्हटलेला आहे, पहिला इथिन म्हटलेला आहे, म्हणजे आन्सर इज आयदर सी और डी. येतं लक्षात. 3 कार्बन अल्केन प्रोपेन डबल बॉन्ड प्रोपिन. नंबरिंग फ्रॉम दिस कार्बन 1 2 3. क्लोरीन एट थर्ड कार्बन 3 क्लोरो 1 प्रोपीन. त्याचा आन्सर काय असणार आहे, 3 क्लोरो 1 प्रोपीन. देअरफॉर आन्सर इज सी. ओके. देन IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड, म्हणजे या कंपाऊंड तुम्हाला IUPAC नेम विचारलेला आहे. IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड, म्हणजे या कंपाऊंडचा IUPAC नेम विचारलेला आहे. व्हॉट इज पॅरेंट अल्केन, 1 2 3 4 अँड दिस इज 5 कार्बन. पॅरेंट अल्केन इज मेड अप ऑफ 5 कार्बन. 5 कार्बनचा अल्केन पेंटेन. बरोबर, म्हणजे आन्सर काय असणार आहे, पेंटेन. ए मध्ये एक आहे आणि डी मध्ये पण आन्सर इज ए और डी. बरोबर, दोन्ही पैकीच असणार आहे. देयर इज नो क्वेश्चन अबाउट द बी अँड सी, कारण पेंटेन नाही लॉंग चेन. ब्रोमीन इज ॲट सेकंड कार्बन आणि व्हॉट इज दिस, हा एक मिथाइल ग्रुप आहे, इथे मिथाइल ग्रुप आहे आणि हा पण मिथाइल ग्रुप आहे. मिथाइल ग्रुप इज ॲट थर्ड कार्बन. 2 ब्रोमो 3 3 डायमिथाइल पेंटेन. 2 ब्रोमो 3 3 डायमिथाइल पेंटेन. देयरफॉर आन्सर इज डी. राइट. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 12. Thionyl chloride is preferred in the preparation of chloro compound from alcohol since. त्याचं रिझन काय किंवा वाय दिस रिॲक्शन इज प्रेफर्ड. आन्सर रिॲक्शन करावी लागेल. अल्कोहोल प्लस SOCl2 in presence of pyridine as a solvent, it gives rise to what? OH group is replaced by Cl, it gives rise to RCl plus HCl as a byproduct plus SO2 as a byproduct.
म्हणजे HCl and SO2 they are in gaseous state. What is the reason behind it or why this method is better? कारण आपण SOCl2च्या ऐवजी SOCl2च्या ऐवजी आपण PCl3 PCl5 पण घेऊ शकतो आणि अल्कोहोलपासून अल्काइल क्लोराईड तयार करू शकतो. बट दिस इज द बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्काइल क्लोराईड असे विचार आहे त्यांनी. व्हॉट इज द रिझन? बिकॉज in this reaction byproducts are HCl and SO2 are in gaseous state. It is easy to separate from the reaction mixture. कारण दोन्ही गॅसेस स्टेटमध्ये असल्यामुळं हे दोन्ही गॅस आपण सेपरेट करू शकतो. येतं लक्षामध्ये. अँड देअर फोर दिस मेथड इज बेस्ट और सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल क्लोराइड फ्रॉम अल्कोहोल. द रिझन काय असणार आहे मग? बोथ बाय फर्स्ट ऑप्शन बघा, बोथ दी बाय प्रोडक्ट्स आर गॅसेस अँड दे एस्केप आउट लिव्हिंग प्रोडक्ट इन द प्युअर स्टेट. बाकी दिले क्लोरिनेटिंग एजंट वगैरे वगैरे दिलेलं आहे. बट फर्स्ट रिझन इज राईट वन. देअर फोर आन्सर इज फर्स्ट. ठीक आहे, पुढे बघा. क्वेश्चन नंबर 13. The SN1 reaction is favored by, काय असणार आहे आन्सर? is favored by non-polar solvent, bulky groups on the carbon atom attached to halogen atom, small groups on the carbon atom attached to halogen atom, all the above. all the above असणारच नाही, कारण स्मॉल ग्रुप हे अटॅच शक्यच नाही. SN1 म्हणलेलं आहे. स्टार्टिंग मटेरियल काय होईल SN1 साठी? टर्शरी अल्काइल हलाइड. पण टर्शरी अल्काइल हलाइड असतील तर हे अल्काइल ग्रुप कसे येतो? इथे असणार आहे Br आणि इथे असणार आहे CH3. So these are the bulky alkyl groups on tertiary carbon atom, right? So this is the main reason. Therefore answer is B. नॉन पोलार सॉल्ट आपण इथे वापरतो का नाही वापरत? SN1 रिएक्शन लक्षात ठेवा, पोलार सॉल्ट वापरतो आपण. SN2 मध्ये पोलार प्रोटीक सॉल्ट आपण यूज करत असतो. ठीक आहे. देयर इज नो क्वेश्चन अबाउट द ए, देयर इज नो क्वेश्चन अबाउट द सी. त्याच्यामुळं डी चा प्रश्नच येत नाहीये. देअरफॉर आन्सर इज बी. नेक्स्ट क्वेश्चन. ते बघा क्वेश्चन काय विचारलंय. अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड प्लस Ki in presence of acetone to form alkyl iodide प्लस KCl और KBr. जर आपण RCl घेतला तर बाय प्रोडक्ट हा KCl येईल. जर आपण RBr घेतला तर बाय प्रोडक्ट हा KBr येईल. The reaction is known as, the name of reaction. So keep in mind, formation of alkyl iodide from alkyl chloride or alkyl bromide, and this is the famous reaction. This reaction is known as Finkelstein reaction. Formation of alkyl iodide from alkyl chloride or alkyl bromide, this reaction is known as Finkelstein reaction, right? And formation of alkyl fluoride from alkyl chloride or alkyl bromide, that reaction is called as Schwarz reaction, right? Here answer is B. So that is Finkelstein reaction. Okay. Achiral molecules among the following is, अकायरल मॉलिक्युल्स अमॉंग द फॉलोइंग इज. या चार ऑप्शन पैकी तुम्हाला अकायरल विचारले. पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे व्हॉट इज कायरल अँड व्हॉट इज अकायरल. कायरल म्हणजेच काय हो? दॅट इज असिमेट्रिक कार्बन आयटम. व्हॉट इज असिमेट्रिक कार्बन आयटम? कार्बन आयटम विच इज अटॅच्ड टू 4 डिफरंट ग्रुप्स. त्याला म्हणायचं कायरल कार्बन. ठीक आहे. देन 2 प्रोपॅनॉल, 2 ब्युटॅनॉल, 2 क्लोरोब्युटेन अँड 2 ब्रोमोप्रोपॅनॉइक ऍसिड. विच वन इज करेक्ट? प्रोपॅनॉल मध्ये 2 प्रोपॅनॉल मध्ये काय होणार आहे? CH3C सिंगल बॉन्ड CH3, इथे एक H असणार आहे, इथे एक OH ग्रुप असणार आहे. Whether it is asymmetric carbon atom? No, because both methyl groups are same. बरोबर. कारण चारही ग्रुप कसे पाहिजे? डिफरंट पाहिजे. म्हणून आन्सर काय असणार आहे? फर्स्ट 2 प्रोपॅनॉल. पण बाकीचे चेक करा. 2 ब्युटॅनॉल. So whether it contains asymmetric carbon atom? Yes. Formula बघा. 2 butanol चा formula CH3 single bond CH single bond OH single bond CH2 single bond CH3. So this ethyl group is different, methyl group is different, H is different and OH group is different. Therefore this is asymmetric carbon. याला म्हणायचं अकायरल और कायरल. सॉरी, याला म्हणायचं कायरल कार्बन आयटम और असिमेट्रिक कार्बन आयटम. म्हणजे बी मध्ये पण आहे सी ऑप्शन. 2 क्लोरोब्युटेन. OH च्या ऐवजी काय असणार आहे? Cl. सेम रिझन, असिमेट्रिक म्हणजेच कायरल कार्बन. अँड 2 ब्रोमोप्रोपॅनिक ऍसिड.
काय असणार आहे, म्हणजे बी आणि सी काय असणार आहेत, कायराल, त्याला म्हणतो आपण कायराल किंवा असिमेट्रिक. अँड व्हॉट अबाउट डी, डी म्हणलं विचार केला तर 2 ब्रोमो प्रोपॅनॉइक ॲसिड, प्रोपॅनॉइक ॲसिड CH3 ब्रोमो म्हणलं, एक ब्रोमिन असणार आहे, इथे एक H असणार आहे आणि इथं काय असणार आहे COOH 2 ब्रोमो प्रोपॅनॉइक ॲसिड. मग हा कार्बन 4 डिफरंट ग्रुपला अटॅच आहे का नाही, येस, 1 H, 1 COH ग्रुप, 1 CH3 ग्रुप, 1 Br ग्रुप. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज असिमेट्रिक और कायराल. त्यांनी विचारले आपल्याला अकायराल, देअरफॉर आन्सर इज फर्स्ट. आन्सर इज फर्स्ट. अँड रिमेनिंग एक्झाम्पल्स आर कायराल, त्यालाच म्हणतो आपण असिमेट्रिक कार्बाइड. ओके, नेक्स्ट वन. SN2 रिॲक्शन लीड्स टू, म्हणजे SN2 रिॲक्शन इन्व्हर्सन ऑफ कॉन्फिगरेशन, रिटेशन ऑफ कॉन्फिगरेशन, पार्शियल रेसिमायझेशन, नो रेसिमायझेशन. रॅसिमायचा क्वेश्चन कुठे येतो, SN1 मध्ये येतो. 50% रिटेशन, 50% इन्व्हर्शन, बरोबर. SN2 मध्ये काय असतं, ॲब्सोल्यूट कॉन्फिगरेशन, दॅट इज 100% इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. देअरफॉर आन्सर इज फर्स्ट, राईट. नाव सो द नेक्स्ट वन. इन अराइल हॅलाइड्स कार्बन आयटम होल्डिंग हॅलोजन आयटम इज विच टाईप ऑफ हायब्रिडायझेशन, हे विचारले. अराइल हॅलाइड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल दॅट इज क्लोरोबेन्झीन. So here chlorobenzene, carbon atom which type of hybridized, it becomes sp2. Residual structure बघितलं, so it has that is partial double bond character and it becomes sp2 hybridized. So therefore answer is first, not sp3, not sp or not sp3d. हे विचारलं त्यांनी. Next one, the following is aryl alkyl halide. So out of the 4 options, which one is aryl alkyl halide example? ओके, आर्थोक्लोरोटोलिन. तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करावे लागतील तर लक्षात येईल. आता आर्थोक्लोरोटोलिन म्हणजे काय हो, आर्थोक्लोरोटोलिन म्हणजेच एक क्लोरीन असणार आहे आणि टोलिन म्हणजे इथं CH3 असणार आहे. हे एक्झाम्पल आहे का अराइल अल्काइल हॅलाइडचं, हा अराइल हॅलाइड झाला हो, देयर इज नो क्वेश्चन अबाउट द अल्काइल हॅलाइड, म्हणून हे ऑप्शन असू शकत नाही आहे. व्हॉट अबाउट बी, आर्थोब्रोमो क्लोरोबेन्झीन. आता बघा, आर्थोक्लोरोब्रोमोबेन्झीन म्हणजे एक CL इथं पाहिजे आणि आर्थोला Br पाहिजे, याला म्हणायचं आर्थोब्रोमोक्लोरोबेन्झीन. इट इज एक्झाम्पल ऑफ ऑल्सो अराइल हॅलाइड, नॉट अराइल अल्काइल हॅलाइड. इथं अल्काइल हॅलाइड दिसतो का, नाही दिसत, म्हणून हे पण होऊ शकत नाही. व्हॉट अबाउट सी. आता बघा, C1 क्लोरो 2 फिनाइल इथेन, काय असणार आहे स्ट्रक्चर, 1 क्लोरो 2 फिनाइल म्हणजे हा इथे CL असणार आहे आणि हा 1 झाला आणि हा 2 झाला. 1 क्लोरो 2 फिनाइल इथेन, याच्यामध्ये अराइल ग्रुप आहे का, येस, दिस इज अराइल ग्रुप. अल्काइल हॅलाइड आहे का, येस, दिस इज अल्काइल हॅलाइड, म्हणून आन्सर असणार आहे दॅट इज सी. टोलिनमध्ये अराइल हॅलाइडचा काही प्रश्नच येत नाही, अल्काइल हॅलाइडचा प्रश्नच येत नाही. देअरफॉर आन्सर इज सी, 1 क्लोरो 2 फिनाइल इथेन. हा 1 क्लोरो 2 फिनाइल C6H5 झाला, 2 फिनाइल, 2 कार्बनचा अल्केन इथेन. देअरफॉर आन्सर इज सी. Then what about next question, the order of reactivity of various alkyl halides towards SN1 reaction is. SN1 reaction ची ऑर्डर विचारले, आताच हा क्वेश्चन मला वाटतं बऱ्यापैकी झालेला आहे. सो इट डिपेंड्स अपॉन स्टेबिलिटी ऑर्डर ऑफ अल्काइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड रिमूव्ह झाल्यानंतर CL किंवा हॅलाइड X रिमूव्ह झाल्यानंतर जो काही कार्बोकॅटायन तयार होतो त्यावर ही ऑर्डर डिपेंड आहे. आणि SN1चा रिएक्शन केला तर ऑर्डर इज tertiary alkyl halide is more stable than secondary than primary. Therefore first option is right. SN1 विचारले आणि जर 2 विचारलं असतं काय झालं असतं, बी ऑप्शन हा राईट झाला असता. इथं लक्षात. Therefore answer is first. Next question, chlorobenzene on nitration it gives a major product of. मेजर विचारले पण कुठले कुठले मायनर पण माहीत पाहिजे, मग क्लिअर होईल. क्लोरोबेन्झीन ऑन नायट्रेशन इट गिव्ह राइज टू व्हॉट, कारण रेझोटिक स्ट्रक्चर बघितलं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मॅक्झिमम ॲट आर्थो अँड पॅरा पोझिशन. देअरफॉर इनकमिंग इलेक्ट्रोफाईल अटॅक ऑन आर्थो अँड पॅरा. NO2 ग्रुप, बरोबर. रिॲक्शनमध्ये मी फक्त प्रोडक्ट लिहितोय. क्लोरोबेन्झीन जर नायट्रेशन म्हणजेच काय, रिॲक्ट विथ नायट्रिक ॲसिड HNO3
बरोबर. मग इथला एच आणि ओ एच हा NO2 मधला HNO3 मधला H2 बाहेर पडेल आणि इलेक्ट्रोफाईल NO2 कुठं अटॅक होईल, एक आर्थोला अटॅक होईल. म्हणजे याच्यापासून तयार होणारा प्रोडक्ट काय मिळणार आहे, प्रोडक्ट विल बी लाईक दिस, Cl हिअर आणि आर्थोला काय असणार आहे NO2. तसंच मी इथं लिहितो प्लस काय असणार आहे, इथे Cl आहे आणि NO2 कुठे असणार आहे, एक पॅराला असणार आहे, पॅराला एक आणि आर्थोला एक. बरोबर. म्हणजेच पण आउट ऑफ दीज टू आर्थो अँड पॅरा विच वन इज मेजर, दॅट इज पॅरा बिकॉज ऑफ स्टेरिक हिंड्रन्स. त्याला म्हणायचं 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन. 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन हा मेजर असणार आहे आणि आर्थो 1 क्लोरो 2 नायट्रोबेन्झीन हा मायनर असणार आहे. दोन्ही प्रोडक्ट आहेत बट मेजर विचारले त्यांनी म्हणून आन्सर असणार आहे फर्स्ट 1 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन. सो दिस इज द आन्सर. Now see the next one. Dash dash is an example of विस्नल डालाइड. मग अशा आपण हा सांगितलं आहे जिम्नल डालाइड सांगत असताना. विस्नल डालाइड म्हणजे दोन हॅलोजन आयटम, द डायहालाइड in which two halogen atoms are attached to adjacent carbon atom, then it is called as विस्नल डालाइड. ॲडजसंट दोन लगतच्या कार्बनला दोन हॅलोजन आयटम अटॅच असतील त्याला म्हणायचं विस्नल डालाइड. मग डायक्लोरोमिथेन देर इज नो क्वेश्चन, एखादा एकच कार्बन आहे. इथिलिडीन डायक्लोराइड, इथिलिडीन क्लोराइड इट इज नथिंग बट जिमिनल डालाइड. अलिल क्लोराइड नो इज नो क्वेश्चन कारण फॉर्म्युला असा आहे CH2 CH2 Cl एकच क्लोरीन आहे. नेक्स्ट 1,2 डायक्लोरोइथेन, 1,2 डायक्लोरोइथेन म्हणजे त्याचा फॉर्म्युला असा होईल CH2 Cl, या CH2 ला एक Cl, याचा IUPAC नेम 1,2 डायक्लोरोइथेन, कॉमन नेम इथिलीन डायक्लोराइड, and this is the example of vicinal dihalide. Therefore answer is D, vicinal dihalide. Right. पुढे बघा, which of the following undergoes nucleophilic substitution exclusive by SN1 mechanism. म्हणजे SN1 mechanism मध्ये कुठला रिॲक्टंट मोर स्टेबल ही तुम्हाला ऑर्डर ओळखायची आहे किंवा प्रायोरिटी ओळखायची आहे. बेन्झिल क्लोराइड फॉर्म्युला, बेन्झिल क्लोराइडचा फॉर्म्युला काय असणार आहे C6H5CH2Cl हा फर्स्ट. इथाइल क्लोराइड CH3CH2Cl क्लोरोबेन्झीन हा फॉर्म्युला असणार आहे. सो दॅट इज Cl. आयसोप्रोपाइल क्लोराइड CH3CL isopropyl chloride. Then out of 4 which one is correct. आता स्टेबिलिटी ऑर्डरचा विचार केला तर SN1 रिॲक्शन टर्शरी पाहिजे. मग इथाइल क्लोराइड आणि आयसोप्रोपाइल क्लोराइडमध्ये कार्बन कुठला असणार आहे, दॅट इज सेकंडरी असणार आहे. बरोबर हा. आणि इथाइल क्लोराइडमध्ये काय असणार आहे, प्रायमरी असणार आहे. म्हणून बी आणि डीचा काही प्रश्नच येत नाही आहे. बरोबर. त्याच्यानंतर सी ऑप्शन क्लोरोबेन्झीन SN1 रिॲक्शन, but it is aryl halide. Aryl halides are less reactive towards nucleophilic substitution reaction, right? There is no question about C. राहिला प्रश्न A चा बेन्झिल क्लोराइड. We have seen it is not aryl halide, it is alkyl halide because this carbon atom is sp3 hybridized carbon atom. आणि रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर बघितलं, हा क्लोरीन रिमूव्ह झाल्यानंतर तर बेन्झिल कार्बोकॅटायन तयार होतो. त्याचं रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर बघितलं विच इज मोर स्टेबल even though it is an example of primary alkyl halide, but because of its resonating structure which is more stable and it is more stable towards nucleophilic substitution reaction, that is SN1. Therefore A is the answer. Last question, the correct order of increasing the reactivity of CX bond towards न्यूक्लियोफिलिक इन फॉलोइंग कंपाऊंड्स. म्हणजे करेक्ट ऑर्डर काय असणार आहे, चार तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहे. फर्स्ट क्लोरोबेन्झीन, सेकंड दिले बघा तुम्हाला नायट्रो इज ॲट सेकंड पोझिशन अँड फोर्थ पोझिशन म्हणजे 2,4 डायनायट्रो क्लोरोबेन्झीन. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन टर्शरी ब्युटाइल क्लोराइड. फोर्थ ऑप्शन आहे दॅट इज आयसोप्रोपाइल क्लोराइड. स्टेबिलिटी ऑर्डर ओळखायची तुम्हाला टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन अगेन. बरोबर. इन्क्रीजिंग द रिॲक्टिव्हिटी ऑफ CX बॉन्ड. मग CX बॉन्ड म्हणजेच तुम्हाला काय विचार करावा लागेल, त्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ
न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता SN2चा विचार केला तर रिॲक्टिव्ह ऑर्डर काय हो, प्रायमरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी देन टर्शरी. पण इथे सगळे एक्झाम्पल्स काय आहेत, टर्शरी, सेकंडरी आणि आर हॅलाइड्स आहेत, बरोबर. म्हणून इथे प्रश्न आपल्याला विचार करावा लागेल SN1 रिॲक्शनचा विचार करावा लागेल, बरोबर. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दोनच, SN1 और SN2. मग SN2चा प्रश्नच येत नाहीये. राहिला प्रश्न SN1चा. SN1 म्हणल्यानंतर ऑर्डर काय, रिॲक्टिव्ह ऑर्डर टर्शरी देन सेकंडरी देन प्रायमरी. पण टर्शरी हा काय पाहिजे, इट शुड बी दॅट इज ॲलिफॅटिक अल्काइल हॅलाइड, कार्बोनायट्रम बिकम्स sp3, बरोबर. मग फर्स्ट आणि सेकंडचा विचार केला, सो दीज आर द आराइल हॅलाइड्स, बरोबर. आणि आराइल हॅलाइड्स आर लेस रिॲक्टिव्ह दॅन अल्काइल हॅलाइड्स, हे आपण वाचलेलं आहे, माहिती आहे, बरोबर. देर इज नो क्वेश्चन अबाउट द फर्स्ट अँड सेकंड. दॅट मीन्स प्रायोरिटी विल बी गिवन टू आयदर थर्ड और फोर्थ. मग हा सेकंडरी कार्बोकॅटायन आहे आणि हा टर्शरी कार्बोकॅटायन आहे, देन विच वन इज मोर स्टेबल, टर्शरी, बरोबर. मग ऑर्डर काय असली पाहिजे, टर्शरी इज ग्रेटर दॅन सेकंडरी, म्हणून थर्ड पहिल्यांदा येईल, फोर्थ नंतर येईल, त्याच्यानंतर सेकंड आणि फर्स्टची ऑर्डर येईल, बरोबर. मग आता हा NO2 ग्रुप कुठला आहे, इट इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. वी हॅव सीन in the presence of electron withdrawing group, reactivity of aryl halide increases. More the number of electron withdrawing group, then more the reactivity of aryl halides. Therefore, as compared to first structure, second structure is more reactive than first. Therefore, order will be like this: fourth येईल, त्याच्यानंतर second येईल, त्यानंतर first येईल. First is less reactive as compared to remaining three, and third one is more reactive towards न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. म्हणून ऑर्डर असली असणार आहे थर्ड, पुन्हा एकदा समजून घ्या, थर्ड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन फोर्थ दॅन सेकंड दॅन फर्स्ट, फर्स्ट शेवटी असणार आहे. अशा ऑर्डर कुठले बघू आपण, खाली ऑप्शन दिलेले आहेत, दीज आर द ऑप्शन्स. देअरफॉर आन्सर इज हे असणार आहे थर्ड, बी इज द राईट आन्सर, कारण बी आन्सर असणार आहे थर्ड इज मोर रिॲक्टिव्ह दॅन फोर्थ दॅन सेकंड फर्स्ट. एक तर आपण थर्ड इज मोर रिॲक्टिव्ह असं ग्रेटर दॅन घेऊ शकता, किंवा मग रिव्हर्स ऑर्डर घेऊ शकता. देअरफॉर आन्सर इज बी. इथे लक्षात, या ऑर्डरचा विचार केला तर आन्सर काय असणार आहे, सो दॅट इज बी. ओके, नेक्स्ट वन, आन्सर की इथे दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज लेक्चर बेस्ड ऑन हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. नाउ लेट्स स्टॉप हियर. थँक यू सो मच. Okay.